नमस्कार. नमस्कार. माझं नाव विशाल भोरे. मी ईस्ट वेस्ट सीड्स कंपनीचा प्रतिनिधी आहे. आपला मराठवाडा एरिया बघतो. तर शेतकरी मित्रांनो, आज आपण आलो आहोत बीड जिल्ह्यात बीडसांगवी गावामध्ये. आपले शेतकरी आहेत गुले पाटील. तर त्यांचा परिचय जाणून घेऊ आपण आणि थोडंसं आम्हाला कांद्याविषयी माहिती द्या. तुमचे परिचय द्या आम्हाला. माझं नाव महादेव सर्जेराव घुले. अच्छा. मी प्रॉपर म्हणजे आमचं क्षेत्र देसूर मध्ये आहे. बरं बरं. पण आम्हाला आमच्या कागदपत्रानुसार आमचं गाव आम्हाला बीड सांगावं लागतं. हा हा हा. तर तुम्ही हे प्रिंट कंपनीचं मी हे सीड्स घेतलं हा हा हा. आणि हा कांदा आता 2.5 महिन्यात झालाय. ईस्ट वेस्ट सीडचा हा सीडचा प्रणील. हा प्रणील. हा, तर हा आता कांदा 2.5 महिन्यात झाला, पण याला अजून 15 दिवस बाकी आहे. या पातीमध्ये भरपूर रस आहे. बरं अजून याला बरं. 15 दिवस बाकी आहे. अच्छा. म्हणजे त्याला 3 महिने पूर्ण व्हायला अजून 15 दिवस बाकी आहे. हा, हा, पण हा. आता हा 2.5 महिन्यातच ही नवीन व्हरायटी 2.5 महिन्यातच हा एवढा पोचलाय. अच्छा, म्हणजे आणि साधारण आणि याला दुसरी गोष्ट महत्वाची म्हणजे याला एकही मी फवारणी केलेली नाही. म्हणजे ज्या वेळेस लावलं तुम्ही तेव्हापासून आतापर्यंत याला अजून मी एकही कसली फवारणी? प्रकारची फवारणी केलेली नाही. बरं. आणि याला फक्त मी आपलं रासायनिक खतच याला दिलेले. अच्छा. आता तुम्ही कांदा उत्पादक आहात, बऱ्याचशा वर्षापासून तुम्ही कांदा लावता. हो. तुम्ही बाकीचे कांदे पण लावलेले, तर त्या कांद्यामध्ये ह्याच्यामध्ये तुम्हाला काय फरक वाटला? नाही, हा एक 10 दिवस 15 दिवस लवकर निघतो. बरं. आणि पहिली दुसरी गोष्ट. गोष्ट हा रोगाला पण कमी बळी जातो. अच्छा. म्हणजे काढणीला पण लवकर येतोय. काढणीला लवकर येतो. 10 दिवस माझ्या हिशोबाने 10 दिवस काढणीला येतो लवकर. बर आणि मी याला फवारी स्प्रिंकलर कोणतीच केलेली नाही. बर. त्याच्यामुळे हा एक रोग प्रतिकार शक्ती याच्यामध्ये जास्त आहे. म्हणजे म्हणजे रोगाला शेतकरी. बळी जात नाही जास्त. हा हा हा. आता हा जर पुढच्या वर्षी शेतकऱ्यांनी लावायचं म्हटलं तर हा आपण बघू शकतो, अजूनपर्यंत एक सिंगल शेतकऱ्यांनी फवारणी पण केलेली नाहीये. वरतीपर्यंत बघू शकतो आपण, ह्याचा जो डिसीज टॉलरन्स आहे हा किती सुंदर आहे. अजून रोगाला बळी पडलेला नाही कांदा हा. ईस्ट वेस्ट सीडचा प्रणील नावाचा कांदा आहे हा. खाली पण बघू शकतो आपण. या दादा, या ठिकाणी आपण बघू शकतो प्रत्येक कांद्याची साईज असेल, त्याच्यानंतर रोगाला टॉलरन्स असेल. हे किती सुंदर वाण आहे हा. अजून 15 दिवस टाइम आहे. तोपर्यंत ह्याची साईज असेल, ह्याची क्वालिटी असेल, एकदम एक्सलंट झाली आहे. तर तुम्हाला मार्केटमध्ये गेल्यानंतर ह्याची आता जी रेट चालले त्या रेटच्या नुसार हा काय क्वालिटीमध्ये जाईल कांदा? हा 1 नंबर मध्ये जाणार होता. 1 नंबर क्वालिटीचा 1 माल आहे. नंबर मध्ये जाणार होता. मग शेतकऱ्यांनी पुढच्या वर्षी प्रणील कांदा लावायला काय अडचण? 100% लावलाच पाहिजे. माझं म्हणणं आहे लावलाच पाहिजे. बरं, धन्यवाद. हा.